श्री गुरुदेव दत्त. आज आम्ही आलो आहेत गाणगापूर येथे. अक्कलकोट ते गाणगापूर हे अंतर साधारण 74 किलोमीटर असून प्रवासाला 1.5 ते पावणे 2 तास लागतात. गाणगापूरला पोहोचताच आम्ही सर्वप्रथम त्रिवेणी संगमावर स्नानासाठी गेलो. इथे 3 नद्यांचा संगम आहे. भीमा, अमरजा आणि गुप्त सरस्वती. या तिन्ही नद्या एकत्र येतात म्हणून याला त्रिवेणी संगम असे म्हणतात. हे स्थान अतिशय पवित्र मानले जाते. इथे स्नान केल्याने पापक्षालन होऊन पुण्यलाभ होतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. श्री दत्तात्रय स्वामींचे क्षेत्र गाणगापूर हे दत्त भक्तांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. आम्ही घाटावर स्नानासाठी गेलो, पण घाटावर पाणी थोडं कचऱ्यामुळे खराब झालेलं होतं आणि भाविकांची गर्दी खूपच जास्त होती. त्यामुळे आम्ही एक नाव बुक केली आणि नदीच्या दुसऱ्या बाजूला गेलो. त्या बाजूला पाणी स्वच्छ होतं आणि गर्दीही नव्हती. त्यामुळे तिथे आम्ही शांतपणे स्नान केलं. पाणी खूपच थंडगार होतं, पण श्रद्धेच्या जोरावर आंघोळ केली. म्हणतात ना, त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने शरीरासोबत मनही शुद्ध होतं, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मनात सकारात्मक शांती व समाधान मिळतं. खरं सांगायचं तर स्नान झाल्यावर मन खूप हलकं आणि प्रसन्न वाटलं. त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा संगमावरती गेलो. तर घाटावरती दत्त पादुका तसेच लहान मोठी अनेक मंदिरे आहेत. इथे मी औदुंबर वृक्षाला लाल रंगाचा दोरा बांधून मनातली इच्छा दत्तांना सांगितली. असं म्हटलं जातं की मनापासून श्रद्धेने औदुंबराला दोरा बांधल्यास ती इच्छा नक्की पूर्ण होते. दत्तकृपा सदैव सोबत राहते आणि जीवनातील अडचणी दूर होतात. तसेच या ठिकाणी गुरुचरित्र पारायण करण्यासाठी पूर्णपणे व्यवस्थित सोय केलेली आहे. शांत वातावरणात पारायण, नामस्मरण आणि ध्यान केल्याने मनाला अपार शांती मिळते. दत्त पादुका आणि इतर लहान मोठ्या मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही श्री क्षेत्र गाणगापूर येथील श्री दत्तात्रयांचे मुख्य मंदिर येथे दर्शनासाठी गेलो. हे स्थान दत्त संप्रदायात अत्यंत पवित्र मानले जाते. गुरुदत्त म्हणजे श्री दत्तात्रय, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे त्रिमूर्ती स्वरूप. ते आदी गुरु मानले जातात. त्यांचे 24 गुरु असल्याची परंपरा आहे. निसर्गातील घटक, प्राणी, पक्षी, अनुभव यातून त्यांनी ज्ञान घेतले असे मानले जाते. गुरुदत्त हे ज्ञान, वैराग्य, करुणा आणि भक्ती यांचे प्रतीक असून दिगंबर स्वरूपात ते आसक्तीपासून मुक्त जीवनाचा संदेश देतात. गाणगापूर क्षेत्राशी त्यांचे विशेष नाते मानले जाते. इथे त्यांच्या कृपेमुळे भक्तांच्या मनाला शांती, श्रद्धा आणि आत्मविश्वास मिळतो असा भक्तांचा अनुभव आहे. सुदैवाने गर्दी फारशी नव्हती, त्यामुळे जास्त वेळ थांबावं लागलं नाही. थोड्याच वेळात आमचं श्री दत्तांचे दर्शन झालं आणि खरं सांगायचं तर दर्शन एकदम मनाला भावणारं आणि शांतता देणारं खूप छान झालं. हे क्षण नेहमीसाठी आठवणीत राहावेत म्हणून थोडासा व्हिडिओ मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केला. याच वेळेस मंदिर परिसरात संगीत कार्यक्रम सुद्धा सुरू होते. गुरुदत्तांच्या भक्तिगीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. त्या सुरांनी आणि नामस्मरणाने मन अजूनच प्रसन्न झालं. त्यानंतर संध्याकाळच्या पालखी सोहळ्याची तयारी सुरू होती. सुंदर सजावट, लगबग, भक्तांची उत्सुकता, सगळंच पाहण्यासारखं होतं. पालखीची तयारी पाहताना दर्शनाचा अनुभव अजूनच खास आणि अविस्मरणीय झाला.